इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना पक्षात प्रवेश देत शरद पवारांनी भाजपसह पुतणे अजित पवारांना मोठा धक्का दिलाय। मागच्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः निवडणुकीची रणनीती आखतायत आणि त्यातूनच कोल्हापूर, इंदापूर आणि येणाऱ्या काळात फलटणमध्येही पवार त्यांची खेळी खेळणार आहेत। हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातील माजी आमदार असून त्यांनी याआधी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही काळात मंत्रीपद भूषवली आहेत। मात्र 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं। सध्या इंदापुरातील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। 2024 मध्ये भरणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपला रामराम केला। साखरपट्टा भाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय। सहकार चळवळीतील नेते म्हणून भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्यानं फटका बसण्याची शक्यता आहे, तर पक्ष सोडलेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा होतीये। मधुकर पिचड, जे शरद पवारांचे निकटवर्तीय होते, त्यांनी 2014 साली भाजपात प्रवेश केला। ते देखील घर वापसीच्या तयारीत आहेत। पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी पराभूत केलं। सध्या आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत आहेत आणि त्यामुळे वैभव पिचड यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळेच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता अधिक आहे। मागच्या काही दिवसांपूर्वीच पिचड पितापुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचंही पुढे आलंय। महायुतीमुळे फक्त भाजपलाच नाही तर अजित पवारांनाही फटका बसताना दिसतोय। मागच्याच महिन्यात कोल्हापुरातील समरजित सिंग घाटगे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला। माढ्याचे बबन शिंदे हे देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील असं सांगितलं जात आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यासाठी दंड थोपटले आहेत। त्यातूनच भाजपात असलेले मोहिते पाटील घराणं पुन्हा शरद पवारांसोबत आलं। माढा इथे धैर्यशील पाटील खासदार झाले। अजित पवार यांच्यासोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे देखील शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आज हाच कार्यक्रम झाला, निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला की इंदापूरला चालला आहे, 14 तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे। काय कार्यक्रम आहे म्हणजे इंदापूरला तोच आमच्याकडे, म्हणजे कुठं ते म्हणजे फलटण, समजलं का? ते आता याच्यानंतर फलटण झाल्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस रूप झाले। मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे समज हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आली। राष्ट्रवादीचा पारंपरिक गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांनी लक्ष केंद्रित केलंय। 2019च्या विधानसभेत या भागातील 67 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस राष्ट्रवादीनं 37 जिंकलेल्या। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील 12 जागांपैकी 8 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्यात आणि त्यामुळेच येत्या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील 67 पैकी किमान 50 जागा जिंकण्याचं शरद पवारांनी ठरवलंय आणि आता त्यात किती यश मिळतं हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।